हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी तेची माझी सर्व जोडी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग मानवी जीवनातल्या उत्कट अनुभवांना शब्दांमध्ये साकारणारे एक शब्दप्रभू प्रतिभावंत, धर्माला नीतीचं आणि निष्कपट भावनेचं अधिष्ठान देणारे एक आचारशील भक्त, सर्वस्वपणाला लावून सामाजिक आणि सांस्कृतिक अन्यायाच्या विरोधात दंड थोपटणारे एक आव्हानी योद्धा, बाहेरच्या रंगाने सुदृढ पण आतून किडलेल्या समाज व्यवस्थेच्या थेट अंतरंगाशी सुरुंग लावणारे एक विद्रोही कवी आणि इथल्या सामान्य माणसांच्या जगण्याचा पाया, चालण्याचं बळ आणि विचारांची कळ असलेल्या नामधारक श्री संत तुकाराम महाराज यांचा मागणीपर प्रकरणातला परंतु मागणीचं दान मागणारा अभंग आहे। विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अल्पसा परिहार द्यायचा तो असा की हे शिंदेपाडा दरेगाव वणी नावाचं गाव आणि या शिंदेपाड्यामध्ये एका विशेष निमित्ताने सुरू असलेला संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम नामयज्ञ आणि श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, या शिंदीपाड्यामधले तुम्ही आणि पंचक्रोशीतले तुम्ही सगळे ग्रामस्थ, तुम्ही सगळी वारकरी जिव्हाळ्याची मंडळी या सोहळ्याकरता उपस्थित आहात। ज्या निमित्ताने तुम्ही जमलाय ते निमित्त तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे की याच तुमच्याच गावातलं, तुमच्या गावाचं भूषण, गावाचं नाही तर मी तालुक्याचं म्हणेन, संपूर्ण तुमच्या संपूर्ण तालुक्याचं भूषण असलेले या गावचे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक माननीय श्री भाऊराव देवराम गवळी, आमचे काका, आमच्या पवनदादांचे पिताश्री यांच्या सेवापूर्ती, मी सेवापूर्ती हा शब्द वापरते हा, मी सेवानिवृत्ती हा शब्द वापरला नाही, यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा अखंड हरिनाम नामयज्ञ। सेवापूर्ती शब्द याकरता की एखाद्या गोष्टीची पूर्णता होणे, एखादी गोष्ट पूर्णत्वाला जाणे ही एका नव्या गोष्टीची सुरुवात असते, पण निवृत्ती जर झाली तर ती गोष्ट तिथे संपते। म्हणून पूर्तीच्या निमित्तानं आपण सगळेजण इथे जमलोय आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रभरात, भारतभरात जेवढे अखंड हरिनाम सप्ताह होत असतील त्या सप्ताहांसाठी जी कोणती निमित्त असतील त्यातलं हे रेअर असणारं, दुर्मिळ असणारं निमित्त आहे। कारण तुम्ही जर ऐकत असाल आजूबाजूला वगैरे तर आपल्या घरातला एखादा व्यक्ती सेवानिवृत्त होत असेल, त्याची सेवापूर्ती असेल तर त्यानिमित्त पार्ट्या दिल्या जातात, वेगवेगळे घरापुरते फंक्शन साजरे केले जातात। पण मला असं वाटतं ही पार्टीच आहे, यात थोडासा फरक आहे। ही पार्टी त्या युगे 28 विटेवरती उभं राहून कटेवरती हात ठेवलेल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आठवण करून देणारी, त्याच्यापर्यंत पोहोचवणारी आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे पोलीस उपनिरीक्षक असून सुद्धा, मी जाणीवपूर्वक उल्लेख करते हा, पोलीस उपनिरीक्षक असून सुद्धा वारकरी असणं, दरवर्षी आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरपूरला जाणं, आपल्या संपूर्ण घराला वारकरी करणं आणि पवनदादांसारखा एखादा हिरा निर्माण करणं, त्याचं फलित काय असेल तर मला वाटतं आजचा हा अखंड हरिनाम सप्ताह। विठ्ठल विठ्ठल। काकांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण इथे जमलाय आणि या सेवापूर्तीच्या निमित्ताने एका वारकरी कुटुंबातला अखंड हरिनाम नामयज्ञाचा हा कार्यक्रम सुरू आहे। एका पोलीस अधिकाऱ्याची सेवापूर्ती असली तरी हा जो कार्यक्रम होतोय हा पोलीस अधिकाऱ्यामुळे नाही तर त्यांच्यातल्या वारकऱ्यामुळे होतोय। म्हणजे हल्ली पोलीस म्हटलं की आपल्याला धडकी भरते, पण त्या पोलिसाच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा असेल आणि मुखामध्ये रामकृष्ण हरी असेल ना, मला वाटतं जगातला कोणताच माणूस पोलिसाला घाबरणार नाही। प्रत्येक व्यक्तीनं आदर्श घ्यावं इतकं सुंदर व्यक्तिमत्व आणि प्रत्येक तरुणांनी आदर्श घ्यावं इतकी सुंदर रत्न त्यांच्या पोटी जन्माला आली। आमच्या पवनदादांसारखा हिरा, म्हणजे स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की मला या देशातले 100 तरुण द्या, मी अख्खा देश बदलून दाखवतो। तुम्हाला खरं सांगू का दादा, जर आज स्वामी विवेकानंद असले असते आणि त्यांनी ते 100 तरुण देश बदलण्याकरता मागितले असते ना, मी त्यांना या व्यासपीठावर उभं राहून मोठ्या आत्मविश्वासाने, खात्रीने सांगितलं असतं की इथे येऊन आमच्या भाऊराव काकांच्या पोटी जन्मलेलं हे रत्न उचलून घेऊन जा, उरलेल्या 99 लोकांचं काम सुद्धा ते पूर्ण करतील। एवढा सुंदर सगळी रत्न त्यांच्या पोटी जन्माला आली।
त्या सगळ्या पुण्याई खातर तुम्ही सगळेजण इथे जमलाय. सगळी कलाकार मंडळी बाजूला उपस्थित आहेत. ऑलरेडी मध्ये खूप मोठा व्यत्यय आलाय, त्यामुळे माफ करा, सगळ्या कलाकार मंडळींच्या नावाचा उल्लेख आत्ता करत नाही, शेवटी करेन. तुम्ही सगळी गुणीजन मंडळी आहात. तुम्हा सगळ्यांच्या सुरुवातीला ऋणामध्ये राहते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल हेची हरी हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अगदी टाळकऱ्यांपासून माळकऱ्यांपासून बिगर माळकऱ्यांपर्यंत सगळ्यांच्या पाठातलं आहे. पण मला खात्री आहे की निरूपण तुमच्या पाठातलं नाहीये. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे आणि तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून दान मागितले. दादा, आजचा दिवस मागणी करण्याचा आहे, करुणापर अभंग घेण्याचा आहे. अभंग जरी मागणीपर प्रकरणातला असला तरी सुद्धा या अभंगामध्ये तुकोबारायांनी मागणी केलेली नाहीये, त्यांनी दान मागितले. तुम्ही म्हणाल ताई काय फरक आहे हो दानामध्ये आणि मागणीमध्ये? छोटासा फरक तुम्हाला सांगते. मागणी करणं म्हणजे आपल्या इच्छेने आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीला मागणं. मागणी करण्यामध्ये संपूर्ण मनाची जबाबदारी मागणाऱ्याची असते. त्याच्या इच्छेला येईल ते तो मागतो आणि देणाऱ्याला ते द्यावं लागतं. नव्हे नव्हे हक्काने मागितलेलं असतं म्हणून ते द्यावंच लागतं. देणाऱ्यावरती मागणी अवलंबून नसते, पण दानाचं तसं नाहीये. दान दात्यावरती अवलंबून असतं. तुम्ही त्याच्याजवळ काहीही मागितलं तरी देणारा दाता ठरवतो तुम्हाला पसाभर गहू द्यायचे, तुम्हाला पैसे द्यायचे की तुमच्या झोळीत काहीच टाकायचं नाही. दान दात्यावरती अवलंबून असतं. कधी द्यायचं, कसं द्यायचं, द्यायचं की नाही द्यायचं हे संपूर्णपणे दाता ठरवतो. याचा अर्थ मागणाऱ्यावर अवलंबून असते ती मागणी आणि दात्यावरती अवलंबून असतं ते दान. पण आता प्रस्तुत अभंगाच्या निमित्तानं तुकोबारायांनी जे दान मागितलंय ते दान थोडंसं वेगळंय, ते लक्षात घ्या. कारण या अभंगामध्ये तुकोबारायांनी मागणी केली नाही, त्यांचं डिमांडिंग नेचर अजिबात नाहीये, त्यांनी दानच मागितलंय. पण हे जे दान आहे हे देणाऱ्या दात्यावर अर्थात पांडुरंगाच्या मनावर अवलंबून नाही. हे दान देणाऱ्यावर अवलंबून नाही. कारण तुकोबारायांनी देवा तुला वाटेल ते दे रे मला असं मागितलं असतं की, पण तुकोबारायांनी हेची दान दे असं चकारात्मक शब्दांमध्ये जिथे सांगितलं, जिथे चकार आला त्या अर्थी या दानामध्ये संपूर्ण मागणं हे तुकोबारायांच्या मनाप्रमाणे ठरणार आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी हे दान पांडुरंगाकडे मागितलं आणि पांडुरंगाला ते दान तुकोबारायांच्या झोळीमध्ये टाकावं लागलं. कारण हे केवळ दान नाही तर हे मागणीतलं दान आहे. बरं, हे दान पांडुरंगाने तुकोबारायांना दिलं. ते दान देण्याच्या बदल्यामध्ये त्यांनी काय दिलं असेल हो? म्हणजे पसाभर गहू आपल्याला एखाद्यानं दिले तर त्याच्या बदल्यात काहीतरी आपण त्याला देतो ना, नाही काही तर धन्यवाद तरी देतो. तुकोबारायांनी ते दान मागण्याच्या बदल्यामध्ये, कारण सकारात्मक शब्दांमधलं दान आहे, देशील तर काय दे, हेची दे, मी मागणार आहे तेच दे. मग जे मी मागणार आहे ते मला मिळायला हवं असं तुकोबारायांना वाटत असेल तर याचा सरळ अर्थ असा होतो की त्या मागण्याच्या बदल्यात तुकोबारायांनी काहीतरी दिलेलं असावं. काय दिले सोपं सांगू का? पाठीमागे महिला कंटाळा येतोय, बोर होते नाही ना? सोपं सांगते. तुकोबारायांनी दान मागितलं, पण त्या दानाच्या बदल्यामध्ये त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाम घेण्याची आणि त्याचं गुण गाण्याची जी आयुष्यभराची ठेव, आयुष्यभराची मिळकत त्यांनी जतन केली होती ना, ती आयुष्यभर पाळीन आणि तुझं गुण आयुष्यभर घेत राहील ही शपथ तुकोबारायांनी त्याच्यासमोर घेतली आणि मग त्याच्या बदल्यात दान मागितलं. याचा सरळ अर्थ असा होतो की प्रस्तुत अभंग जरी मागणीपर असला, दान मागणारा असला तरी सुद्धा अभंगाचा केंद्रबिंदू आहे गुण गाईन आवडी. विठ्ठल विठ्ठल गुण गाईन आवडीच केंद्रबिंदू का? सोपं सांगते. अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. पण कधी दे रे बाबा दान? त्याआधी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. मुक्ती संपदा नको, संत संग दे. पण तो संत संग मिळाल्यावर सुद्धा मी काय करील? गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पण गर्भवास तरी कशा करता मागायचा हो परत परत? गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल. आता यातली अजून एक गंमत तुम्हाला सांगते. इथे तुकोबारायांना खात्री आहे की मी जे दान मागितलंय ते पांडुरंग परमात्मा मला देणारच आहे. पण नुसतं दान मिळण्याची खात्री नाहीये दादा,
त्याच्या बदल्यात त्या पांडुरंगाचं गुण मी आयुष्यभर गात राहीन, हा स्वतःवरचा आत्मविश्वास आहे बरं का तुकोबारायांना. आपल्यासारख्या सामान्यांमध्ये हा आत्मविश्वास येऊ शकत नाही, कारण त्याचं नाम आपल्याकडे सणावाराला मुखामध्ये येईल, रोजचं आणि प्रत्येक सेकंदाला मुखात येणार नाही. तुकोबाराय स्वतःवरती आत्मविश्वास दाखवतात की आधी मी तुझं गुण आयुष्यभर गाईन आणि मग काय कर, हेची दान दे. विठ्ठल विठ्ठल. काय फरक आहे बरं तुकोबारायांमध्ये आणि आपल्यामध्ये? तुकोबांनी जे मागितलं ते आणि आपण जे मागत आहोत ते, यामध्ये एक छोटासा बेसिक फरक आहे. तो फरक असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय संत म्हणून जन्माला आलेत आणि आपण मंडळी सामान्य माणसं म्हणून जन्माला आलोत. का बरं? कारण संतांचं जगणं आणि आपलं जगणं थोडंसं वेगळं आहे. थोडा फरक स्पष्ट करून सांगते. विश्वमौलीत ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, अगा कर्मे जे उरावे ते तिही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. जर कर्माचा फेरा चुकला नाही तर जन्म मरणाचा फेरा चुकत नाही, ते भोगायला परत परत यावं लागतं. याचा सरळ सोपा साधा अर्थ असा आहे, तुम्ही ऐकताय ना, तुमच्या सगळ्यांपैकी किंवा मी सुद्धा असू द्यात, आपलं जन्माला येणं आपल्या हातामध्ये होतं का? बरं, इथून जाणं हातामध्ये का? इच्छा असली नसली तरी यावंच लागतंय, आणि इच्छा असेल नसेल तरी सुद्धा इथून एका ना एका क्षणाला जावंच लागतंय. म्हणजे आपलं येणंही हातामध्ये नाही आणि आपलं जाणं सुद्धा हातामध्ये नाही. तुकोबाराय आणि माऊली ज्ञानोबाराय सुद्धा हेच सांगतात की संतांमध्ये सामान्य माणसांमध्ये एक मूळ फरक आहे. सामान्य लोकांची इच्छा असली नसली तरी ते येतात आणि जातात सुद्धा, पण संतांचं तसं नाही ना दादा. का बरं? तयाही देह एकुकिराथी लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती परी. ज्ञानोबाराय म्हणतात, परी आम्हा ते ऐसीची प्रचिती परब्रह्मची. हा, संत कसे? देहरूपाने आपल्यासारखे. ज्ञानोबाराय म्हणतात आम्हाला प्रचिती ना, ते आपल्यासारखे असले तरी ते कोण आहेत? परब्रह्मची. हा, याचा अर्थ हे परब्रह्म स्वरूप असणारे जे संत आहेत ना, ते कोणी आणलं म्हणून येत नाहीत आणि कोणी पाठवतंय म्हणून जात नाहीत. कसे येतात? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. 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 बोलिले ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. साच भावे वर्ताया, झाडू भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. संतांचे मार्ग आडराणी भरले. आवडलं तर टाळ्या वाजवत चला. हा, ते सूर कानाला गोड लागत नाहीत का? म्हणजे एखाद्या कीर्तनकाराने जर 1 वर्ष साधना केली तर कदाचित त्याच्या साधनेला फळ येऊन 12व्या-13व्या महिन्यामध्ये तो कीर्तनाला उभा राहू शके नाही, तोडके मोडके 2-4 शब्द बोलू शके नाही त्याच्या कृपेने. पण इथे गळ्यातून एक चांगला सूर उमटण्याकरता आणि त्या पखवाजावरची एक गोड थाप पडण्याकरता आहे ना, या लोकांची 12-12 वर्षाची साधना असते बरं का. म्हणून वाजवत चला. आणि तसंही टाळ्यांना अजून तरी भारतात GST लागलेला नाहीये, त्याच्यामुळे वाजवायला काही हरकत. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही वैकुंठवासी. मी सांगतेय तेवढा शब्द फक्त अधोरेखित करा. आलो याची कारणासी. आलो, आम्ही काय केलं? आलो येथे उपकारासाठी. आले घरजा वैकुंठी. आले उजळावया. आलो वाटा, यातलं आलो अधोरेखित करा किंवा शोधून या. आले संत हिताहित जगाचे, त्यांना कोणी आणत नाही, त्यांना कोणी नेत नाही. अवतार कार्याचं उद्दिष्ट स्पष्ट करण्याकरता आणि त्याची पूर्तता करण्याकरता ते स्वतःहून येतात. आम्ही आलो म्हणतात आणि जेव्हा त्यांचं अवतार कार्य पूर्ण होतं ना, तेव्हा स्वतःच्या इच्छेप्रमाणे मनाप्रमाणे ते इथून अवतार कार्य पूर्ण करून निघून जातात. हा संतांमधला आणि सामान्य माणसांमधला मुख्य फरक आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा अवतार कार्यच पूर्ण करायला आले होते, पण हे अवतार कार्याचं मुख्य उद्दिष्ट पूर्ण करत असताना ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या आयुष्यामध्ये कोणाचं असेल तर ते त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं होतं. कारण तुम्ही बघा ना, जगामध्ये तो परमात्मा एकमेव असा आहे की जो शाश्वत सत्य आहे.
तो एकमेव असा आहे की ज्याच्यावरती आपण 100% विश्वास टाकू शकतो. तुकोबाराय म्हणतात तो आहे ना म्हणून मी माझं उद्दिष्ट पूर्ण करू शकतो. कसा आहे बरं तो? अहो तो इतका देखणा आहे, इतका देखणा आहे, इतका राजस सुकुमार वा वा मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा विशशी कळा लोपली याद विशशी कळा लोपली कस्तुरी बलग चंदनाची कस्तुरी बलग चंदनाची वाट बघायला लावताय का? विठ्ठल विठ्ठल राजस सुकुमार मदनाचा पुतळा तो इतका परिपूर्ण आहे, तो इतका देखणा आहे. अहो त्याच्याकडे बघितलं ना जगातला एक माणूस असा नाही की त्याच्याकडे बघितलंय आणि त्याच्या प्रेमात पडला नाही. इतकं गोड रूपडे हो. हाती प्रेमपाश घेऊन प्रेममय नगरीत भक्तांच्या प्रेमाखातर तिष्ठत उभ्या असलेल्या प्रेम पुतळ्याला भेटण्यासाठी निघालेल्या त्याच्या प्रेमिकांचा मेळा म्हणजे आषाढी कार्तिकीला निघालेले भक्तजन बर का. अहो उदारांचा राणा तिथे विटेवरती युगे 28 कटेवरती हात ठेवून भक्तांच्या भेटी करता उभा आहे. बरं तिथं जायला काय लागतो? तुमच्यातल्याच एखाद्या 80-90 वर्षाच्या दरवर्षी वारी करणाऱ्या वयस्कर आजोबांना मी प्रश्न विचारू द्यात की बाबा का करताव दरवर्षी वारी, कशाला जाताय दरवर्षी वारीला? डोळ्यामध्ये पाणी आणून ते उत्तर देतील बर का. ताई कसं आहे, माझा रंग काळा, मी ज्या काळ्या आईची सेवा करतो तिचाही रंग काळा आणि माझ्या त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा सुद्धा रंग काळा. आणि त्याच्या समोर जाऊन उभं राहिलं ना जगातला कोणताही माणूस असू द्यात ज्याला रंगाची जाण आहे, काळा रंग एक वेळ नावडता असेल, तो थोडासा कंटाळवाना असेल, पण एकदा त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्या समोर जाऊन उभं राहिलं ना दादा आणि जर त्या माणसाला प्रश्न विचारला ना जगातला सगळ्यात सुंदर रंग कोणता हो, त्यावेळी उत्तर काळा रंग असेल बर का. तो इतका गोड आहे म्हणून वारीला जातो. तरी म्हटलं ना बाबा कशाला एवढी पायपीट करताय, मग ते बाबा आपल्याला सांगतील की अहो ताई ज्या शेतीमध्ये मातीमध्ये मी कसतो ती काळी आई आणि तो सावळा विठुराया ही दोन्ही आमची आराध्य दैवत आहेत. त्या काळ्या आईच्या पोटात आमच्या कुटुंबाचं पोट भरण्याचं सामर्थ्य आहे आणि त्या सावळ्या विठुरायाच्या हृदयामध्ये माझा आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचा उभा जन्म सार्थकी लावण्याचं सामर्थ्य आहे म्हणून वारीला जातो. अहो तो पंढरीचा राणा प्रत्येकासाठी समान अधिकार देतो. त्याच्याजवळ गेलेला असा कुठलाच माणूस नाही की एकाला जवळ केले आणि एकाला दूर केले. थोडंसं सोपं सांगू का? साधं तुळशी पत्र घेऊन गेलं तरी चालतं, तेही घ्यायची ऐपत नसेल ना, घराजवळ तुळशी नसेल, मोकळ्या हाताने गेलात तरी सुद्धा चालतं, पण फक्त त्याचे गुण गाण्याची, नाम घेण्याची ताकद असावी लागते. सगळ्या तीर्थक्षेत्रांचं पुण्य तिथं गोळा होतं. कसं? वाराणसी चाली जे मासा गोदावरी एक दिवसा, पण पुढचं महत्वाचं आहे, पंढरी पाऊल परियेसा ऐसा ठसा नामाचा. इतकं ताकद, इतकी प्रचंड ऊर्जा त्याच्या नामामध्ये ना, तिथे जायला तुम्हाला काहीच लागत नाही, पण एकदा का तुम्ही तिथे गेलात की आयुष्यामध्ये तुमचा उद्धार होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. थोडं सोपं सांगू का ताई? तुमच्या जवळच खानदेशामध्ये बहिणाबाई चौधरी नावाच्या एक कवयित्री होऊन गेल्या. नाव ऐकलंय ना सगळ्यांनी? अरे संसार संसार ऐकलंय ना? म्हणजे कविता या व्यासपीठावर येणं प्रचंड चुकीचं आहे, तुमची सुरुवातीलाच क्षमा मागते. प्रचंड महत्वाच्या 4 ओळी आहेत, त्या पण एका प्रतिष्ठित आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड आदर असलेल्या कवयित्रीच्या, म्हणून तेवढ्या 4 ओळी तुम्हाला सांगते. त्या म्हणतात की त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला काहीच लागत नाही हो. तुम्ही सगळी तीर्थक्षेत्र फिरलात, बालाजी पर्यंत गेलात ना, एक वेळ त्या सोन्या रुपयात मडलेल्या बालाजीकडे जायला तुमच्याकडे श्रीमंती तरी लागेल ना दादा, पण माझ्या सावळ्या विठुरायाला तुळशी पत्र सुद्धा लागत नाही. ऐकताय ना तुम्ही? तर काय सांगतात? सोन्या रुपयात मढला श्रीमंताचा बालाजी ग, सोन्या रुपयात मढला श्रीमंताचा बालाजी ग, गरीबाचा शेतकऱ्याचा इठोबा पाना फुला मधिराजी ग. अरे बालाजी इठोबा दोन्ही एकच रे देव, अरे बालाजी इठोबा दोन्ही एकच रे देव. गरिबीनं श्रीमंतीनं
केला केला तुझा भाव. काय झालो? देव कुठलाही असू द्यात, पांडुरंगामध्ये बालाजीमध्ये फरक नाही, पण गरीब श्रीमंतीने फरक केला. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो कुठेच जाऊ नका, नाही तीर्थयात्रा शक्य जाऊ नका, नाही साधनं वापरणं शक्य वापरू नका, त्याला काही वाहायला न्यायला तुमच्याजवळ नाहीये ना नेऊ नका, पण त्याच्यासाठी पूर्व अट आहे. कोणती अट आहे? तुम्हाला आयुष्यभर त्याचं नाम घ्यावं लागेल. आणि मला साधा प्रश्न आहे, मला सांगा ना, त्याचं नाम घेतल्यानंतर आयुष्यात कोणाचं वाटोळं झाले, वाईट झाले, असं काही कानावर आहे का कोणाच्या? नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, नामे तरला नाही, कोण ऐसा द्यावा निवडून. अहो एखादा माणूस तरी दाखवा जो नामानं तरला नाही. नामानं तरला नाही असा एकही माणूस नाही. उलट ज्याने नाम घेतलं, त्याचे गुण गायले ना दादा, त्याची सगळी चिंता त्या विठुरायाला आहे. माझी सर्व चिंता आहे विठोबासी, मी त्याच्या पायाशी न विसंबे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे पाय स्वीकारले, अंगीकारले. तो पांडुरंग परमात्मा नावाचा ठेवा आयुष्यभरासाठी गोळा केला. नुसता गोळा केला नाही, तर ही आयुष्यभराची जी मिळकत आहे, जी कमाई आहे, त्या पांडुरंग परमात्म्याचं, त्या पंढरीश पांडुरंगाचं, त्या दात्याचं गुण गाण्याची तयारी त्यांनी आयुष्यभर दाखवली. अभंगाचं दुसरं गुण की नाही कानाला. अहो कीर्तनकाराने इथे 2 तास उभं राहून तुम्हाला किती उपदेश केला ना, ते नाही पचनी पडत. त्याला जर ही गोड ताला सुराची सोबत असेल ना, तर ते कीर्तन तुमच्या काळजापर्यंत पोहोचतं, तुमच्या मनात घर करतं. म्हणून हे महत्वाचं आहे, कारण यांच्याशिवाय कीर्तनाला परिपूर्णताच येऊ शकत नाही. इतकं ह्या कलाकारांचं कीर्तनातलं योगदान महत्वाचं आहे. तुकोबाराय म्हणतात, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी गुण गाईल बाबा, मी तुझं नाम घेईल, आयुष्यभर तुझ्या नामाचा गजर करत राहील. का बरं घ्यायचे हो त्याचं नाम? इतकं काय महत्वाचं असेल त्याच्यामध्ये? नामाने उद्धार होतो ना दादा, होतो ना, नामाने उद्धार होतो. पण थोडं सोपं सांगू का? Rather than saying that salvation is possible through the name of God, it is more correct to say that salvation cannot be achieved without the name of God. सोपं सांगते, नाम उद्धारक आहेच, पण नाम उद्धारक आहे असं म्हणण्यापेक्षा नामाशिवाय उद्धारच होऊ शकत नाही असं म्हणणं जरा जास्त योग्य राहील. त्यामुळे नामाशिवाय उद्धारच नाही हे आपल्याला कळायला हवं, आणि त्याचे गुण आयुष्यभर गाण्याची तयारी हवी. तुम्ही म्हणाल ताई त्याचे गुण गाण्यासाठी नामच का बरं? बाकी साधनं आहेत ना. आम्ही तीर्थयात्रा करतो, जपतप करतो, यज्ञयाग करतो, दानधर्म करतो, आम्हाला जे शक्य आहे ते करतो. निळोबारायांनी काय सांगितलं तुम्हाला सांगू? नाना साधनांच्या केलिया खटपटा,
परी त्या न पावतीओ याच्या दारवंटाव सगळी साधनं करून झाली ना, काहीच त्याच्या दारापर्यंत पोहोचत नाही. म्हणून एकमेव साधन शोधून काढलं. कोणतं? नाम नावाचं बलाढ्य शस्त्र शोधून काढलं. ते इतकं बलाढ्य तुकोबाराय म्हणतात, ज्या काळाला तुम्ही घाबरता ना, नामाच्या बळावर आम्ही त्या कळी काळाच्या मस्त जगा काळ काय आम्ही माथा दिला बाय, आम्ही माथा दिला बाय, आम्ही माथा दिला बाय. जगा काळ काय आम्ही माथा दिला बाय, आम्ही माथा दिला बाय, आम्ही माथा दिला बाय, माथा दिला बाय. आता कसं बरं वाटतंय, आतून येतंय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. सावता महाराज पुढे वर्णन करतात, नामाची या बळे न भिऊ सर्वथा, कळी काळाच्या माथा सोटे मारू. एवढी ताकद कशात आहे? नामामध्ये. म्हणून त्याचं नाम घ्यायचं. आणि अजून थोडं सोपं सांगते, केवळ नामच का, बाकी साधनं थोडीशी उशिरा आली तरी चालतील, आधी नामच का आलं पाहिजे त्याचं गुणगान गाण्यासाठी. एक पारधी आहे बघा, शिकारीला निघालाय, त्याच्याजवळ फासे आहेत, वाघूर आहे, कुऱ्हाडी आहे, सगळं आहे. आता तुम्ही सगळी ग्रामीण भागात, त्यातही तुमच्याजवळ डोंगर आहे, त्यामुळे तुम्हाला शिकार चांगली परिचित आहे. तुम्ही बाहेर पडताना सोबत काहीतरी घेऊनच बाहेर पडत असाल, आजूबाजूला बिबट्या असेल, काय असेल. आता आमच्या भागात तर खूपच प्रमाण आहे आणि सध्या तो प्रश्न पण फार महत्वाचा आहे. काहीतरी तुम्ही सोबत घेऊन बाहेर पडता. एका वेळी तुमच्याकडे जर 3 शस्त्र असतील आणि समोर जर तुम्ही शिकारीला निघालाय, ती शिकार आली, तर एका वेळी 3 शस्त्र फेकून माराल का? तुकोबारायांचे शब्द सांगते बरं का, माझ्या मनचं काहीच सांगत नाही, माझ्या मनाचं तुम्हाला काही सांगण्याचा मला अधिकारच नाही. तुकोबाराय सांगतात, एक पारधी शिकारीला निघाला, त्याच्याजवळ फासे, वाघूर, कुऱ्हाड सगळं आहे, पण तिथे गेल्यावर शिकार जेव्हा समोर दिसते, तेव्हा तो एकाच वेळी फासे फेकून मारत नाही, वाघूर घालत नाही, कुऱ्हाडही चालवत नाही. तर तो काय करतो? समोरची शिकार बघून त्यावेळी जे शस्त्र चालवणं योग्य आहे ते शस्त्र जो चालवतो. तुकोबांचे शब्द तुम्हाला सांगते, तुका म्हणे फासे वाघुरा कुऱ्हाडी, प्रसंगी ते काढी पारधितो. प्रसंगानुसार तो जे शस्त्र गरजेचं आहे ते काढतो. याचा अर्थ कलियुगामध्ये सगळी साधनं जरी असली तरी नाम नावाचं एकमेव साधन असे की ज्या साधनामध्ये माणसाच्या आयुष्याचा उद्धार करण्याची ताकद आहे. म्हणून तुकोबारायांनी गुण गाण्यासाठी नाम नावाचं बलाढ्य साधन वापरलं. विठ्ठल विठ्ठल बरं, आता तुकोबारायांनी वापरलं, आपल्याला सोपं आहे का वापरणं? बरं, तेही रोज वापरणं, रोजच्या रोज हे साधन वापरणं आपल्यासाठी सोपं नाही. संसाराच्या कटकटी आहेत, बाकीच्या पीडा आहेत आणि या सगळ्यामध्ये आपल्याला नाम घ्यायचंय, तेवढंसं सोपं जात नाही. कारण संसारिक माणसाला नामासोबत बाकीचे व्याप जोडलेले असतात. आणि थोडं स्पष्टच सांगायचं झालं तर ते षड्रिपू जे आहेत, ते विकार जे आहेत, ते आपल्याला चिटकून बसतात आणि त्या विकारांमध्ये माणूस संसारामध्ये वाहवत जातो. माझं नाही ऐकायचंय, तुमच्यासारखी मी संसारात पडलेली नाही, पण ज्ञानोबारायांचे शब्द तुम्हाला सांगते. ज्ञानोबाराय सांगतात बघा, ज्ञानोबाराय काय म्हणतात, या संसार रूपी भवसागरामध्ये तुम्ही जर आलात ना, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी. ऐकलं का कोणाच्या तोंडून? दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुलेनी तोंडे देव बोलती वेदे. सगळ्या परंपरेनं शास्त्रांनी सांगितलं की संसारामध्ये काय नाही, सुख नाही, दुःख बांधवडी आहे हा संसार. इथे सुख पाताचा बापाडे, दुःख पर्वताने बाडे, दुःख पर्वताने बाडे, दुःख पर्वताने बाडे, सुख सुख दुःख पाताचा बापाडे, दुःख पर्वताने बाडे, दुःख पर्वताने बाडे, दुःख पर्वताने. ज्ञानोबाराय पुढे म्हणतात, आता सुख पाहता जवा पाडे मान्यच आहे, पण ते जवा एवढं सुद्धा ज्ञानोबारायांना सापडत नाही हो. ज्ञानोबाराय म्हणतात, इतके विकार आहेत की संसारात आलात ना की तुम्हाला ज्ञान मिळणं शक्य नाही, त्याच्या चरणाशी जाणं शक्य नाही. माझे शब्द सांगत नाही, ज्ञानोबाराय सांगतात, हे ज्ञानानिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. नाही पटते, ज्ञान मार्गावरचे भुजंग म्हणतायत, कसे ते सांगू का तुम्हाला? एकदा विकारांपर्यंत गेलात ना, ते जडवून घेणं तुमच्या हातात असेल, पण एकदा का चिटकले ना अंगाला, त्यांना सोडणं तुमच्या हातामध्ये राहत नाही बरं का. कसं ते उदाहरण देऊन सांगते, माझ्या मनाने अजिबात काही सांगणार नाही. ज्ञानोबाराय सांगतात,
थोडं सोपं उदाहरण देऊन सांगते म्हणजे कळेल. एका गावातल्या 2 कोळी समाजाच्या बायका डोक्यावरती माशाच्या टोपल्या घेऊन शेजारच्या गावामध्ये मासे विक्री करता गेल्या. परंपरागत व्यवसाय, आता सारखी गाड्यांची सोय नाही, पूर्वीचा काळ आहे. शेजारच्या गावामध्ये मासे विक्रीचं काम दिवसभर केलं. सकाळी आणि संध्याकाळी अशा 2च एसट्या त्यांच्या गावाला जाणाऱ्या असायच्या. संध्याकाळची 6ची जी शेवटची गाडी त्यांच्या गावाला जाणारी होती, मासे विक्रीच्या नादामध्ये ती गाडी चुकली. आता सारखं कोणाच्या गाडीला हात करून जाता येईल अशी परिस्थिती नाही आणि पायी जावं तर हिंस्र श्वापदांची भीती आहे, त्यामुळे जाताच येणार नाही. म्हणून नाईलाजानं दोघींनी काय ठरवलं, आजची रात्र आपली या गावामध्ये एक माळी समाजाची माळीन मैत्रीण आहे, तिच्याकडे मुक्काम करूयात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठल्या उठल्या पहाटेच्या गाडीनं आपल्या गावाला निघून जाऊयात. दोघींनी माळिनीच्या घरी, त्यांच्या त्या मैत्रिणीच्या घरी मुक्कामी जायचं ठरवलं. तिथे गेल्या तिच्या दाराशी. तिने बिचारीनं एवढ्या दिवसांनी मैत्रिणी घरी आल्या ना म्हणून इतकं सागर संगीत त्यांचं आदरातिथ्य केलं, काय सांगू, अगदी दुधा तुपातलं वाढलं. तिच्या मळ्यामध्ये जी ताजी ताजी भाजी पिकायची ती भाजी त्यांना खाऊ घातली. पण आता एक प्रश्न तुम्हा सगळ्यांना तुमची लेक म्हणून विचारते, मला सांगा ना, जन्मापासून मांस आणि मांसाहार खाण्याची सवय लागलेल्या त्या 2 महिलांना, त्या कोळी समाजाच्या बायकांना, त्यांच्या मैत्रिणीने दिलेलं दुधा तुपातलं आणि मळ्यातलं ताज्या भाजीचं जेवण फार रुचकर लागलं असेल नाही का? थोडं बेचवच लागलं, रोजच्या सारखं नाही लागलं, पण मैत्रिणीच्या आग्रहाखातर खाल्लं आणि झोपल्या. पण त्यांचं दुर्दैव त्या दिवशी इतकं जोरावर होतं, एकतर गाडी चुकली, त्यात मैत्रिणीनं जे खाऊ घातलं ते सुद्धा फारसं रुचकर नव्हतं त्यांच्या दृष्टीने. आणि तिसरी दुर्दैवाची गोष्ट, त्यांना झोपायला तिने जी रूम दिली होती ना, त्या खोलीमध्ये दुसऱ्या दिवशी बाजारात विकायला आणलेल्या फुलांचा ढिगारा घालून ठेवलेला होता. परत एक प्रश्न विचारू का? तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचंय? जन्मापासून माशांचा वास घेत मोठ्या झालेल्या दोघी बायका, फुलांचा सुगंध फार चांगला आला असेल नाही का? नाही ना आला दादा. त्या फुलांचा वास त्यांना चांगला आला नाही. अर्धी रात्र झाली, 12, 1, 2 वाजले तरी झोप नाही. शेवटी वैतागल्या. रात्रीच्या 2 वाजता वैतागून उठल्या आणि दिवसभर मासे विकून रिकाम्या झालेल्या ज्या टोपल्या होत्या त्या टोपल्या तोंडावरती पांघरून घेतल्या. शांतपणे झोप लागली. माझ्या मनाने सांगत नाही, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. टाळ्या वाजवून झाल्या असतील तर ज्ञानोबारायांना त्या कोळीनीमध्ये आणि माळीनीमध्ये आपल्यासारख्या सामान्य लोकांना बघायचंय ते लक्षात घ्या. ज्ञानोबाराय सांगतात, अहो हे विकार काळजामध्ये घर करतात. इतकी त्यांची सवय होते की कितीही काही झालं तरी काळजातून ते बाहेर पडत नाहीत. त्यांची सवय आपल्याला जडते आणि त्याच्यामध्ये आयुष्याचा शेवट होतो. ऐकताय ना, ज्ञानोबांचे शब्द आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, ते अंतरणे नती बापुडे म्हणोनी अगत्य सेवने घडे, सांगे पुय पंकीचे किडे काय चिळसी घेती. शरीरावर जखम झाली, ज्ञानोबारायांचे शब्द आहे, फार परखड लिहिले. शरीरावर जखम झाली आणि त्या जखमेमध्ये जर किडे झाले, एखाद्या वेळी एखाद्या शहाण्या सुरत्या माणसानं उठायचं आणि त्या किड्यांना जाऊन म्हणायचं, बाबा रे ज्या जागी राहतोयस ती जागा घाणे तुझ्यासाठी, नको राहूस तिथं, बाहेर पड तिथनं. ऐकेल का हो तुमचं? नाही ना ताई. काय होईल? त्याचं आयुष्य त्या वर्तुळामध्ये त्याने आखून घेतलेलं आहे, तो त्यातून बाहेर पडू शकणार नाही आणि त्याचं आयुष्य संपवून घेईल. ज्ञानोबाराय म्हणतात, अजिबातच सर्वसामान्य माणसांना ज्याची जाणीव नाहीये तो परमात्मा आपल्या जवळ असून सुद्धा लोक संसारामध्ये त्या पुय पंक्तीतल्या किड्यांसारखी अडकून पडतात हो. आणि मग संसारामध्ये अडकलेल्या या माणसांना संसाराचं भवभय निर्माण होतं. मान्य आहे का? बरं, संसार फक्त 4 भिंतीचा नाही बरं का. थोडं उलगडून सांगू का? संन्याशाला संसारी म्हणाल का? नाही म्हणणार. मग आता थोडंसं पुढचं विचारते. समजा त्याच संन्याशी व्यक्तीनं वेगवेगळ्या ट्रस्टकडून, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांकडून लाखोंच्या करोडोंच्या देणग्या गोळा केल्या आणि करोडोंचा एखादा मोठा आश्रम उभा केला. तिथे करोडोंची उलाढाल जर रोजची व्हायला लागली तर त्याला संसारी म्हणाल का? आता म्हणाल ना दादा, कारण आता माया जमवायला सुरुवात केली. याचा अर्थ कोणत्या का क्षेत्रामध्ये असे ना, जर षडविकार तुम्हाला जडले ना, तुम्ही संसारी झालात. तुकोबाराय म्हणतात, या संसारामध्ये अडकलेल्या माणसाला संसारातून अजिबात बाहेर पडणं शक्य नाही. नाथबाबा तर त्याच्याही पुढचं सांगतात. ते म्हणतात, संसारात सुखच असलं असतं कशाला लोक संसार सोडून गेली असती तपश्चर्या करायला. नाथबाबांचे शब्द आहेत हा. प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविसी गिरीकडे, राज्य टाकूनी गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. वेडी होती का हो माणसं राज्य टाकून तपश्चर्येला निघून गेली. पण सर्वसामान्य लोकांचा संसार सुटत नाही आणि जसा संसार सुटत नाही तसं संसाराचा वैताग यायला सुरुवात होते. आणि मग संसाराचा वैताग आला की माणूस काय करतो? त्या संसारातून बाहेर पडण्यासाठी, जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी त्या पांडुरंगाचं दार झिजवतो. त्याला म्हणतो की बाबा रे, लय ताप झाले आयुष्यभर, संसाराच्या तापे तापलो मी देवा, आता काय कर रे बाबा, माझी सोडवणूक करण्याची जबाबदारी तुझी आहे. या भवसागरातून मला पलीकडे ने, इथून माझी सुटका कर. एक प्रश्न विचारू का? तुकोबारायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये संसारात
जेवढं काही योगदान दिलं तेवढंच परमार्थात आहे, पण आपलं संसारातलं योगदान परमार्थाच्या तुलनेत जास्त आहे. ते पारडं थोडंसं जड भरतं. मग या संसाराचा आपल्याला जेव्हा जेव्हा कंटाळा येतो, त्या प्रत्येक वेळी संसाराचा कंटाळा आल्यावर संसार सोडून, भवसागर सोडून जायचे आणि जन्म मरणाचा फेरा चुकवायचा ही अपेक्षा कधीतरी आपण धरतोच. पण हा जन्म मरणाचा फेरा चुकवण्याच्या आधी ह्याच जन्मामध्ये कणभर का होईना, काकणभर का होईना, एवढंसं पुण्य जर जमवता आलं तर ते कुठेतरी पचनी पडेल का? बरं, या जन्माचं जाऊ दे, याच्या पूर्वीच्या जन्मामध्ये जर जमवता आलं तर तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी ते बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा. किंवा काय, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अहो, जन्मजन्मांतरीचं पुण्य साठतं, मग विठ्ठलाची कृपा होते. पुढचा जन्म जाऊ द्या, मागचाही जाऊ द्यात, ह्या जन्मात करूयात का पुण्य? सोपं उदाहरण सांगू का? सुधामूर्ती नावाच्या एक मोठ्या लेखिका आहेत. त्या लेखिका असलेल्या सुधामूर्तींचं देवदासींसाठीचं, म्हणजे देवाला वाहिलेल्या ज्या बायका असतात, ज्यांचं संपूर्ण आयुष्य देवाच्या चरणाशी, त्या देवदासींसाठीचं कार्य फार मोठं आहे. त्या सुधामूर्तींनी देवदासींसाठी जेव्हा आयुष्यभर कार्य केलं, सुधामूर्ती नाव लक्षात येत नसेल तरी कोणीतरी एक बाई होती जिने देवदासींसाठी काम केलं, एवढं तर लक्षात येतंय ना. त्या सुधामूर्तींनी आयुष्यभर जेव्हा देवदासींसाठी काम केलं, तेव्हा त्या 3000 देवदासींनी प्रत्येकीने एक एक टाका घातलेली गोधडी त्यांना एका समारंभामध्ये भेट दिली. प्रत्येकीने एक एक टाका घातलेली 3000 टाक्यांची गोधडी भेट दिली. ती भेट बघून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि आयुष्यभराचं पुण्य जमा झाल्यानंतर ती गोधडी बघून त्यावर पांडुरंग परमात्म्याकडे हात उंचावतात, डोळ्यात पाणी आणतात आणि त्याला म्हणतात, बाबा मला पुनर्जन्म देऊ नकोस रे, मला पुनर्जन्म नकोय, पण ह्याच जन्मामध्ये मला मृदू डोळे आणि कठीण हात दे, जेणेकरून त्या डोळ्यांनी मला दुःखितांच्या डोळ्यातलं दुःख दिसेल आणि त्या कठीण हातांनी मला प्रत्येक वेदनेत असलेल्या माणसाच्या वेदना सांभाळता येतील आणि त्याला त्याच्यातून बाहेर काढता येईल. अहो, एवढं मोठं दान जर पांडुरंगाकडे मागता आलं, मला वाटतं पुनर्जन्माच्या गोष्टी सोडून द्या, किमान ह्या जन्माचं सार्थक झालं. विठ्ठल विठ्ठल. बरं, हे झालं आपल्यासारख्या सामान्यांचं. आपल्याला जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा आहे, पण तुकोबारायांचं तसं नाहीये. तुकोबारायांनी पूर्वजन्मी नाम घेतलं, ह्या जन्मातही नाम घेतायत आणि इथून पुढेही नाम घ्यायचंय. मागच्या जन्मात घेतलं, मन भरलं नाही, आता ह्या जन्मात घेतायत, त्यांना परिपूर्णता वाटत नाही, म्हणून म्हणतात, बाबा तुझं गुण गात आलोय रे, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, पण गुण गाऊन गेल्या जन्मी मन भरलं नाही, ह्या जन्मातही माझं तुझं गुण गाऊन मन भरत नाही, मला देताच आलं तर काय दे रे, परत परत गर्भवास दे, गुण घेण्याकरता अभंगाचं सुखे घालावे आम्हासी. पण कशासाठी हो, कशासाठी गर्भवास हवाय, कशासाठी पुनर्जन्म हवाय? गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. नाही मन भरलं बाबा एका जन्मामध्ये तुझं गुण गाऊन, जन्मोजन्मी तुझं नाम घ्यायचंय, त्याच्याकरता मला परत गर्भवास दे. पण जन्मोजन्मी त्याचं नाम घेण्यासाठी पुनर्जन्म मागितला. थोडा आता महाराज लोकांना सगळ्यांना एक प्रश्न विचारते, जन्मजन्मांतरीसाठी त्यांना नाम घ्यायचे म्हणून गर्भवास मागितलाय, याचा अर्थ तुकोबारायांना मुक्ती मान्य आहे का? मुक्तीच हवी असती तर परतचा जन्म कशाला मागितला असता? ज्या अर्थी तुकोबारायांनी गर्भवास मागितला त्या अर्थी तुकोबारायांनी मुक्ती नाकारली. नुसती नाकारली नाही,
जिवंतपणी ती मुक्ती अनुभवली म्हणून नाकारली. तुम्ही म्हणाल जिवंतपणी कुठं माणूस मुक्त होतो का? सोपं सांगू का? तुकोबाराय म्हणतात, नाम नावाचं बलाढ्य शस्त्र आमच्या जवळ आहे आणि त्या नाम नावाच्या शस्त्राच्या बळावर आम्ही त्या मुक्तीशी थेट लग्नगाठ बांधलीये, तीही जिवंतपणी. कशी? तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी. पण लोकांना नाही कळतो नामाच्या बळावर जिवंतपणी मुक्ती मिळवता येते. मग तुकोबांना त्यांचं स्पष्टपणे बोलण्याचं, परखडपणे बोलण्याचं शस्त्र काढावं लागतं. ते म्हणतात की सांडूनी सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा. जो सुख सांडून, नाममार्ग सांडून मुक्ती मागतोय ना अजूनही, तो करंट आहे बर का. तरी नाही कळतो आपल्यासारख्या सामान्य लोकांना. आपल्याला मोक्षच हवाय, मुक्तीच हवी आहे, स्वर्गवासच हवाय. त्यावेळी मग तुकोबाराय म्हणतात, पाहिजेच आहे ना, देतो की जिवंतपणातली मुक्ती, पण कधी? मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. किंवा तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलिले. अहो तुकोबाराय म्हणतात, नामापाशी या चारी मुक्ती आहेत. पाहिजेच आहे ना मुक्ती, तुम्हाला देतो की. मुखानं नाम घ्या, ती मुक्ती तुम्हाला मिळेल. आणि तुकोबारायांना जी जिवंतपणातली मुक्ती मिळाली ती कशी ते तुम्हाला सांगते. तुम्ही म्हणाल ताई नुसतंच म्हणताय प्रमाण देऊन की मुक्ती मिळाली, पण काय असतं जिवंतपणे मुक्त होणं म्हणजे? थोडंसं ताड बसा, थोडं समजून सांगते काय असतं जिवंतपणे मुक्त होणं म्हणजे. काय असतं? जगद्गुरु तुकोबारायांनी गुरढोरं मरून पडत असताना आणि माणसं भुकेनं व्याकुळ होत असताना भामनाथाचा डोंगर गाठला. त्या डोंगरावर गेल्यानंतर सर्वसामान्य संसारिक तुकोबा, ते संत पदाला गेलेले जगद्गुरु तुकोबाराय, या दोन मनांचा एकमेकांशी संघर्ष सुरू झाला. कोणती दोन मनं? आपल्यासारखे साधे तुकोबा आणि दुसरे संत पदाला पोहोचलेले जगद्गुरु तुकोबाराय. कोण जिंकलं असेल हो त्या दोन मनांपैकी? संत पदाला गेलेले जगद्गुरु तुकोबाराय जिंकले. नुसते जिंकले नाही, जेवढे अवगुण गोळा झालेले होते ना आयुष्यभर, ते सगळे अवगुण त्यांना समजले, ते अवगुण बाजूला सारले आणि मग सांगितलं, माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. माझे अवगुण मला कळून आले. तुकोबाराय म्हणतात, माझं सामान्यपण गेलं, आता मी संत पदाकडे जाणार आहे, कारण जगाच्या कल्याणासाठीचा उन्माळा माझ्या मनामध्ये दाटून येतोय. आणि मग त्या संत पदाला गेलेल्या तुकोबारायांनी अवगुण तर संपवलेच, आपल्यासारख्या माणसांमध्ये जे विकार आहेत ते विकारही संपवले. पण हे सगळे विकार नुसते संपवले नाहीत दादा. आपल्यासाठी, आपल्यासारख्या स्वार्थी माणसांसाठी विकार असणं ही गोष्ट संसारिक असण्याची लक्षण आहेत. पण तुकोबाराय सगळे विकार नुसते संपवत नाही, तर त्या विकारांना मारून टाकतात. लक्ष देताय ना तुम्ही? विकार मारतात. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर काय असेल सगळं मारतात. नुसतं मारत नाहीत, तर त्या विकारांच्या मरणाचा सोहळा करतात. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. तो झाला सोहळा अनुपम्य. तो झाला सोहळा अनुपम्य. तो झाला सोहळा अनुपम्य. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण देखिले म्या डोळा, आपुले मरण देखिले म्या डोळा. तो झाला सोहळा अनुपम्य. तो झाला सोहळा अनुपम्य. आपुले मरण पाहिले म्या किंवा देखिले म्या डोळा पाठभेदानुसार बदलतं. तो झाला सोहळा अनुपम्य. स्वतःच्या आतले विकार मारले आणि मग तुकोबाराय अशा उंचीला गेले, जिवंतपणातली ती मुक्ती अनुभवली. ती मुक्ती तुम्हाला सांगते. एकीकडे बायका पोरं उपाशी मरत असताना आणि घरादाराचं दिवाळं निघालेलं असताना सुद्धा पांडुरंगाकडे एवढीशी तक्रार नाही बरं का. बरे झाले देवा निघाले दिवाळे, परिया दुष्काळे पीडा गेली. बरं केलंस रे बाबा, दुष्काळाच्या काळात घरादाराचं दिवाळं काढलंस, परस्पर माझी चिंता घालवली. स्वतःच्या लेकरा बाळांचं मरण नजरेसमोर असताना सुद्धा पंढरीश पांडुरंग परमात्म्याला धन्यवाद देण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचंच काळीज असावं लागतं बरं का. आपल्यासारख्या सामान्य माणसाचं ते काम नाही दादा. ही जिवंतपणात अनुभवलेली मुक्ती आहे. एकीकडे दिवाळं निघलं तरी फरक पडत नाही, एकीकडे तुम्ही तुका आकाश एवढा असं जरी म्हणायला गेलात ना, तरी अनु रेणू या थोकडा हे म्हणायला जे तयार असतात ते तुकोबाराय आहेत. आणि अजून थोडं स्पष्ट सांगू का? निंदी कोणी मारी
वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही मज तेही नाही वेगळा दोही पासूनी मी दोन्ही पासून वेगळा आहे म्हणून मुक्ती नाकारली जिवंतपणातली मुक्ती अनुभवली अहो नुसती मुक्ती नाही नाकारली तुकोबारायांनी आयुष्यभरात धन दौलत सगळं नाकारलं सावकारकीच्या कर्ज खताच्या वह्या बुडवून टाकल्या गरजूंना अन्नधान्य वाटून टाकलं आणि मग पांडुरंगाला दान काय मागितलं न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा माफ करा वेळ कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं धावतं घेतेय मला मुक्ती नको मला संपदा नको पण मला काय दे संत संग दे थोडासा उलटा विचार करूयात का या प्रमाणाचा तुकोबाराय म्हणाले की न लगे मुक्ती आणि संपदा पंढरीश पांडुरंग तो दाता मुक्ती आणि संपदा देण्यासाठी जर उभा आहे पांडुरंग त्यांना जे हवंय ते द्यायला तयार आहे तर त्यावेळी मला मुक्ती आणि संपदेसारखं इतकं सामान्य दान नकोच असं म्हणून ते दान नाकारण्याचं दान मागण्यासाठी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचंच वैराग्य असावं लागतं बरं का आपल्याला ते शक्य नाही आपल्याला मुक्ती दिली संपदा दिली की आपण लोटांगण घालायला जाऊ पण मला ते नकोच आहे द्यायचंय तर काय दे संत संग देई सदा संतांचा संग दे रे बाबा कशासाठी कारण पतन उद्धार संघाचा महिमा त्याचावे अधमा संत सेवी पतन होणं उद्धार होणं संघावरती अवलंबून अहो बाकीचं कशाला एखादा मौल्यवान असणारा आयुष्यभर सगळ्यांसाठी कधी बघायला सुद्धा सामान्य लोकांना मिळणार नाही असा हिरा पण तो सुद्धा ढेकणाच्या संगतीत आला तर ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू जैसा कुसंगे नाडला ढेकणाच्या संगे वाजवा वाजवा बिनधास्त वाजवा विठ्ठल विठ्ठल ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला अहो साधा एवढा मौल्यवान हिरा ढेकणाच्या संगतीत आला तर भंग पावतो कुसंगतीनं साधू सुद्धा नाडला जातो आपल्यासारख्या सामान्यांचं काय त्याच्यापेक्षा संगत पाहिजेच असेल तर कोणाची आपल्यापेक्षा काकणभर तरी अधिकार जास्त असणाऱ्या माणसाची असावी मनाने सांगत नाही माझ्या मनाने तुम्हाला काहीच सांगायचा अधिकार नाही देशोदेशी धाक जयांच्या उत्तरे तयांचे कुत्रे तरी भले औजांचा देशोदेशात धाके ना त्यांच्या दरबारात गेलेले श्वान सुद्धा उद्धरून जातात आपल्यासारख्या सामान्य लोकांचा उद्धार का नाही होणार तुकोबाराय म्हणतात बाबा तुला द्यायचं ते ना काय दे रे संत संगत एवढा दे बाकी काही देऊ नकोस या संतांनी उद्धार केला काय केलं नेमकं फोडून सांगत नाही थोडंसं पचायला जडे पण ताट बसा ज्यांना समजेल त्यांना समजेल माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून उद्धार सांगते संतांचा अगदी 1 मिनिटामध्ये संतांनी काय केलं या संतांनी मराठी भाषेची अभिवृद्धी करणारं साहित्य निर्माण केलं आपल्या चारित्र्याने शिकवणीने आणि साहित्याने त्यांनी जाती व्यवस्थेची कर्मठ दृढता शिथिल केली शूद्र लोकांना सामाजिक प्रतिष्ठान मिळवून देण्यासाठी आणि ब्राह्मणांच्या बरोबरीने आध्यात्मिक अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले स्त्रियांचा कुटुंबातला दर्जा वाढवून कौटुंबिक परस्पर संबंधांमध्ये पावित्र्य आणलं हिंदू मुस्लिम एकता एकात्मता आणि जवळीक साधली कर्मकांड उपासतापास यात्रा उत्सव या सगळ्याचं महत्त्व तुलनेनं कमी केलं आणि त्याऐवजी प्रेम आणि श्रद्धा हा ईश्वर उपासनेचा सर्वोत्कृष्ट मार्ग असल्याचं सांगितलं अहो काळजातली तळमळ शब्दांच्या रूपानं लेखणीतून पाझरताना समाजाचा आरसा होणं आणि या जगाच्या कल्याणासाठी आयुष्यभर स्वतःला झोकून देणं हे जर कोणाला जमत असेल ना तर ते केवळ संतांना जमतं बरं का एवढं मोठं कार्य संतांनी केलं कारण फक्त संवेदनशील असून चालत नाही सत्वांचं तत्वांचं विचारांचं पायीक व्हावं लागतं तेव्हा कुठे जगण्याचं पसायदान जन्माला येतं आणि जगाच्या कल्याणाच्या भाषा बोलल्या जातात ती जगाच्या कल्याणाची भाषा मुखामध्ये आणण्याचं काम संतांनी केलं एवढा मोठा उद्धार केला विठ्ठल विठ्ठल त्यामुळे तुकोबाराय सगळं नाकारतात बाबा काही देऊ नकोस मला काही नको मला मुक्ती नको मला संपदा नको देता आलंच तर काय दे तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या मला संत संगतीचं दान दे मला बाकीचं नकोय हा मला हेची हवंय काय हवंय मला संत संगती हवी आहे चकारात्मक शब्दात मागितलंय हेच दे काय दे संत संगती दे आता शेवटच्या 2 मिनिटात अर्थ व्यवस्थित सांगते जरा ताट बसा देवा मला देता आलंच तर फक्त संत संगती दे तू बाकीचं काहीच देऊ नको गर्भवासाला घाल आणि संतांची संगत दे पुढचं मी माझं बघून घेतो कसं
साखळी सांगू का थोडीशी? तू मला संत संगत दे, संत नाम देतील. ते नाम मी आयुष्यभर गाईल आणि तुझं गुण गाण्याचं पुण्य माझ्या पदरात पडेल आणि तू चिरकाल माझ्या स्मरणात राहशील. म्हणजे मला तुझा कधीच विसर पडणार नाही. याचा अर्थ तुझा विसर न पडण्यासाठी संत तुझं नाम देणार आहेत, म्हणून देता आलं तर संतांचा संग दे, मला तुझा कधीच विसर पडणार नाही. हेची दान दे अभंगाचं पहिलं चरण. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. तुझा विसर न भावा, न भावा गुण गाणे गुण आता थोडं सोपं सांगू का? शेवटी या संपूर्ण अभंगाचा सरळ साधा भावार्थ काढायचा झाला, देवा मला गर्भवासाला घाल आणि गर्भवासाला घालून मला संतांची संगत दे. गर्भवासाला घाल हेची दान दे, संतांची संगत दे हेची दान दे. हेची दान दिलंस की मग मी आयुष्यभर काय करेन? मी सुरुवातीला सांगितलेला अभंगाचा केंद्रबिंदू, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल विठ्ठल त्याचं गुण तुकोबारायांनी आयुष्यभर आनंदाने गायलं. आणि नुसतं आयुष्यभर नाही बाबा, सगळे जन्म फिके पडले जोपर्यंत सूर्य चंद्र तारे अस्तित्वात आहे तोपर्यंतचे जन्म मला दे, कारण मला तुझं नाम घ्यायचंय, माझं मन भरत नाही. अहो त्यांचं जन्म जन्मांतरीला मन भरलं नाही, आपलं एवढ्याशा कीर्तनात कसं भरेल? एकदा घेऊया ना सगळे मिळून त्याचं नाव. विठोबा रखुमाई हेची दान दे गा देवा, संत संगतीचं दान दे, गर्भवासाचं दान दे. एवढं सगळं दान दिलंस की मग मी काय करील? संतांच्या मार्गे गुण गाईन आवडी हेची मात. शेवटी द्या, या बसा खाली, बसा तिथेच बसा खाली. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. अभंगाचा भावार्थ इथेच संपतो. जाणीवपूर्वक 10 मिनिटं आधी संपवलाय, मला 20 मिनिट आधी संपवायचा होता, पण मध्यंतरी एक ठराविक वेगळं मनोगत तुमच्यासमोर व्यक्त झाल्यामुळं तेवढे 10 मिनिटं त्यात गेले आणि मला 10 मिनिट आधी संपवावा लागला. त्याचं कारण आधी तुम्हाला सांगते आणि मग माझे शेवटचे 5 मिनिट एक्स्ट्रा घेतले तर चालेल का दादा? चालेल. 9 वाजून 5 मिनिटाला डॉट कीर्तन सोडेल, कारण मी वेळेची फार पक्की आहे. म्हणजे आम्ही प्राध्यापक लोक बाकी कशाच्या बाबतीत नसलो तरी वेळेच्या बाबतीत, घंटेच्या बाबतीत फार पक्के असतो. घंटेवरती जावं लागतं, त्यामुळं 9 वाजून 5 मिनिटाला डॉट
कीर्तन संपवेन, कीर्तन सेवेला विराम देईल, पण त्याच्यापूर्वी शेवटचे 15 मिनिटं ताठ मानेनं बसा. आत्तापर्यंत कीर्तनातलं काहीच समजलं नसेल किंवा काही समजून घ्यायचं नसेल तरी हरकत नाही, पण शेवटची 10 मिनिटं मात्र घरी घेऊन जायला विसरू नका. कारण सांगते, मी एक कीर्तनकार असले तरीसुद्धा त्या कीर्तनकार असण्यासोबत मी एक प्राध्यापक आहे, संत साहित्यात PhD करते आहे आणि मला समाजाप्रती माझ्या काही ठराविक जबाबदाऱ्या, काही ठराविक समाजभान वाटतं. आणि थोडं स्पष्टच बोलू का दादा? त्या सगळ्या जबाबदाऱ्या कीर्तनात सांगून संपूर्ण कीर्तनच त्या जबाबदाऱ्यांवर करण्यापेक्षा निरूपण 10 मिनिट आधी संपून शेवटच्या 10 मिनिटात त्या जबाबदाऱ्या सांगणं मला जरा जास्त योग्य वाटतं. अजूनही स्पष्ट बोलते, नाही पटलं तर नाही पटू द्यात. आईवडील कीर्तनात असावेत, पण कीर्तन आईवडिलांवर नसावं. छत्रपती शिवरायही कीर्तनात यावेत, पण छत्रपती शिवरायांवरच फक्त कीर्तन नसावं. शहीद जवानही कीर्तनात यावेत, पण फक्त शहीद जवानांवरती कीर्तन नसावं. कारण भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराया. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. माझी मर्यादा पाळली खरं तर, तरी सुद्धा कीर्तनाची मर्यादा पाळून शेवटच्या 10 मिनिटांमध्ये माझ्या जबाबदाऱ्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्याच्यापूर्वी काही नावं घ्यायची आवर्जून राहून गेली होती, कारण खूप विलंब झाला होता, म्हणून तेवढी नावं तुमच्यासमोर घेणं मला क्रमप्राप्त आहे, कारण या मंडळींशिवाय पूर्णत्व नाही. पवनदादांच्या, आमच्या भाऊराव काकांच्या, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या प्रेमाखातर एवढा मोठा जमाव इथे जमलाय. अहो, त्या पंढरीच्या आणि आळंदीच्या वाटेवरती जेव्हा आषाढीचा आणि कार्तिकीचा सोहळा होतो आणि आम्ही ती वारीतली कीर्तनं करतो ना दादा, त्या वारीतल्या कीर्तनात जे समाधान मिळतं ते समाधान मला आज इथे मिळते बरं का. त्याला कारण आहे की या कुटुंबाच्या प्रेमाखातर आळंदीपासून, कुठपासून, अगदी मराठवाडा विदर्भापासून सगळी महाराज मंडळी इथं केवळ प्रेमाच्या शब्दाखातर उपस्थित आहेत. या सगळ्या मंडळींमुळे इथं पंढरपूर उभं राहिले बरं का. याच्यापेक्षा आणखी चांगली सेवा पुरतीच असू शकत नाही. त्यामुळे या सगळ्या महाराज मंडळींच्या ऋणात राहणं क्रमप्राप्त आहे. यामध्ये हरिभक्तीपरायण बाळू महाराज शहाणे, संतोष महाराज डोईफोडे, विनोद महाराज, हरिश्चंद्र महाराज देवकर, केशव महाराज आहेत, संतोष महाराज जाधव, ही सगळी गायक मंडळी आहेत. या सगळ्या गायक मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एक नाव त्यांनी लिहून दिले, त्यामुळे ते नाव त्यांनी इथं टाकलेलं नाही, म्हणून त्यांच्या नावाचा मी स्वतःहून उल्लेख करते. म्हणजे मैत्री कशी असावी हा प्रश्न जर तुम्हाला पडला तर या 2 मंडळींना एकदा येऊन भेटा. मला आता गेल्या 3-4 वर्षामध्ये ते मला कीर्तन साथ करतात, पण गेल्या 2-3 वर्षांपासून संपूर्ण सप्ताह गायलाय त्या माणसाने असं झालं नाही. एखाद्या कीर्तनामध्ये ते गायला जातात आणि त्यांचे जे नेहमीचे त्यांचे क्लासिकल गाण्याचे व्याप आहेत त्याच्यामध्ये ते अडकलेले असतात. पण मित्राच्या प्रेमाखातर पहिल्यांदा 2 वर्षातून मी त्यांना संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताह गाताना पाहिले. सोपान महाराज कांगुने, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हा सगळ्यांच्या मनापासून ऋणात राहते, तुमच्यामुळे कीर्तनाला पूर्णत्व आहे. वादक मंडळीमध्ये हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज, हरिभक्तीपरायण दीपक महाराज, देवानंद महाराज, अमोल महाराज रणमले, हरिभक्तीपरायण नितीन महाराज मगर, हरिभक्तीपरायण सागर महाराज देशमुख, ही सगळी मंडळी इतकी सुंदर साथ गेले 2 दिवस करतायत, उद्याही करतील. तुम्हा सगळ्या मंडळींच्या मनापासून ऋणामध्ये राहते. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि यातही एक नाव चुकतंय जे त्यांनी इथे लिहिलेलं नाहीये. आजचा कार्यक्रम ज्यांच्या मार्फत होतोय, आमच्या भाऊराव काकांनी आयुष्यात जे एक महत्त्वाचं रत्न घडवलं आणि ज्यांनी आळंदीमध्ये स्वतःची पखवाज वादनाच्या माध्यमातून एक सुंदर छाप पाडली, ते आमचे पवनदादा गवळी. त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. व्यासपीठ चालक आमचे अमोल महाराज इंगोले समोर बसलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण समोर आल्यावर सार्थ ज्ञानेश्वरी माझ्यासमोर आहे आणि त्यामुळे खूप मोठं दडपण शेवटपर्यंत बोलायला होतं. कारण याच्यासमोर कुणीही जगातल्या माणसानं उभं राहावं, बोलावं ही ताकद कोणामध्येच नाही. म्हणून तुमच्या मनापासून ऋणात राहते, कारण 3 दिवसात पारायण पूर्ण करणं नॉट अ जोक बरं का. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कीर्तनकारांमध्ये आमचे गणेश महाराज कडोळे आहेत, अभिजितदादा देशमुख आहेत, योगेश महाराज जाधव आहेत. तुम्हा सगळ्या मंडळींच्या मनापासून ऋणात राहते. टाळ्या वाजवतच राहा तुम्ही. आमच्यासोबत खास करून पुण्याहून इथपर्यंत फक्त कीर्तन सेवा ऐकायला दादांच्या प्रेमाखातर आमचे सचिनदादा थोरवे किंवा वैभवदादा वैद्य दोघंही उपस्थित राहिले. तुम्हा सगळ्यांच्या मनापासून ऋणामध्ये राहते. बाकीच्यांच्या कोणाचा नावाचा मला फारसा परिचय नाहीये, त्यामुळे माफ करा. तुम्हा सगळ्या ग्रामस्थ मंडळी, शिंदेपाड्यातली जेवढी ग्रामस्थ मंडळी आहेत,
तुम्हा सगळ्यांच्या मनापासून ऋणामध्ये राहते. आणि एक महत्त्वाची गोष्ट फक्त आहे, तुम्ही सगळी मंडळी इथे आहात म्हणून कार्यक्रमाला पूर्णत्व आहे. या गवळी कुटुंबाचं प्रेम इतकं मोठं आहे की या कुटुंबाच्या प्रेमाखातर तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. कारण कसं आहे, सध्याच्या काळात माणसं सुखामध्ये तर सोडा, दुःखामध्ये सुद्धा कोणाच्या सहभागी होत नाहीत. म्हणून तुम्हा सगळ्यांच्या मनापासून ऋणामध्ये राहते. मग अगदी गुरुदत्त साऊंड सिस्टीम दत्तनगर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. समोर दादा, तुमच्या चॅनलचं नाव सांगाल का मला? माझा श्रीहरी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरती कीर्तनाचं शूटिंग सुरू आहे. दादांच्या मनापासून ऋणामध्ये राहते. अगदी चोपदार मंडळींपासून सगळी जेवढी मंडळी या ठिकाणी विनेकरी ताई आहेत, सगळ्या मंडळींच्या ऋणात राहते. ज्यांच्या मायेच्या ओलाव्यामुळे हे गवळी कुटुंब इथपर्यंत आलं, त्या आमच्या पवनदादांच्या मातोश्री इथं बसलेल्या आहेत. कारण कुटुंबाचा केंद्रबिंदू तो आहे, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हा सगळ्या मंडळींच्या मनापासून ऋणामध्ये राहते. आणि शेवटचे अगदी, आता तर 5च राहिले असतील, 5च मिनटं घेते. काय आहे, मी कीर्तनकार असण्यासोबत प्राध्यापक आहे, माझ्या काही जबाबदाऱ्या मला तुम्हाला सांगायच्या, तेवढ्या फक्त ऐका. आपण अशा काळामध्ये राहतोय ज्या काळामध्ये माणसाचा माणसावर विश्वास तर राहिलेला नाहीच, पण चांगलं कर्म करणाऱ्या लोकांकडे कळप नाही आणि वाईट कर्म करणाऱ्या लोकांकडे मेंढ्यांचे कळप येतं. आणि त्या मेंढ्यांच्या कळपात आपण शिरल्याशिवाय राहत नाही. मी बरोबर बोलतेय का? त्या मेंढ्यांच्या कळपात शिरू नका बरं का, कारण लोक बोलतच राहतील पाठीमागं, पण प्रवाहाच्या विरुद्ध चालायला शिका. तिकडं त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत गाडगेबाबा नावाचे एक महान संत होऊन गेले. नाव माहिती आहे ना? ते गाडगेबाबा काय करायचे, दिवसभर हाती खराटा घेऊन स्वच्छता करायचे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातला कचरा साफ करायचे. दगडाचे टाळ करून दगड झालेल्या समाजाचा विटाळ दूर करण्याचं काम करायचे. पण दादा, गाडगेबाबांच्या अडाणी आणि निरक्षरपणामुळं कधी कधी त्यांच्या तोंडातून तुकोबारायांची काही प्रमाणात चुकीची उच्चारली जायची. पाठभेदानुसार त्यांच्या उच्चाराला जे काही कानपाट आहे ते त्यांच्या तोंडातून बाहेर पडायचं. तत्कालीन प्रतिष्ठित लोक त्यांना नावं ठेवायची, कुटाळक्या करायची त्यांच्याबद्दल. पण आता एक प्रश्न विचारू का तुम्हाला? संत गाडगेबाबांना नावं ठेवणाऱ्या समाजाला आज तुम्ही लक्षात ठेवलं की संत गाडगेबाबांना लक्षात ठेवलं? त्या नावं ठेवणाऱ्या समाजाला काळानं गिळून टाकलं आणि गाडगेबाबा अजरामर झाले बरं का. त्यामुळे ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये असाल ना, माझ्यामुळे लोकांचं चांगलं नाही झालं तरी चालेल, पण माझ्यामुळे लोकांचं वाटोळं होणार नाही एवढा एक आदर्श आयुष्यभर जपलात, तुमच्या उभ्या आयुष्याचं कल्याण झालं. बाकी काही करू नका. ती एवढीशी चिमणी असते बघा, आपल्या चोचभर पाण्यानं जंगलाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करते. सगळे पशुपक्षी पळून चालले, तिला म्हणतात अगं चिवताई चल ना, स्वतःचा जीव वाचव. कशाला ती आग विझवण्याच्या फंदात पडतीये? ती जे उत्तर देते ते उत्तर फार समर्पक आहे बघा. ती म्हणते की दादा, मला माहिती आहे माझ्या चोचभर पाण्यानं आग नाही विझणार, पण मला हे सुद्धा माहिती आहे की भविष्यात एक ना एक दिवस या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल आणि त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांच्या नाही तर आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये आलेलं असेल. आयुष्यात तुम्ही एकटे जरी पडले तरी आग विझवायला शिका. जिथे जिथे ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहात लोकांचं कल्याण करा. हेनरिक इब्सेन नावाचा एक पाश्चात्य नाटककार आहे, तो असं म्हणतो त्याच्या ॲन एनिमी ऑफ द पीपल नावाच्या नाटकामध्ये की द स्ट्रॉंगेस्ट मॅन इन द वर्ल्ड इज ही हू स्टँड्स अलोन. अलोन म्हणजे एकटा. जगातला सगळ्यात खंबीर माणूस तोच जो कुठल्याही परिस्थितीत एकट्यानं उभा राहू शकतो बरं का. तसं एकट्यानं उभं राहायला शिका. महिला मंडळी, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा पुढचा संदेश द्यायचा आहे, तुमची लेक म्हणून स्वीकारा. काय आपण अशा काळामध्ये राहतोय ज्या काळात आपल्या लेकींवर कुठून कधी कसे अत्याचार होतील काहीच सांगता येत नाही. त्यामुळे लेकीला लक्ष्मीचं रूप जरूर बनवा, पण त्याच्यासोबत तिला दुर्गा बनवायला विसरू नका बरं का. काय आहे, मदतीसाठी ओरडू नका, मदतीला कोणीच येणार नाही. या देशात बाईला 100% आरक्षण मिळेल, पण संरक्षण मात्र मिळणार नाही. अहो, वासनांदा झालेल्या समाजाला आता मारत बसू नका. हका, तुम्ही सगळ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहात ना ग. मग जिजाऊ सावित्रीच्या लेकींनो, घ्या हाती तलवार आणि आता स्वतःच अन्यायाला कापा. कोणीतरी धावून येईल, आपल्याला अन्याय कापायला मदत करेल असं म्हणू नका. कमरेला पदर खोचा, त्या अन्यायाच्या विरोधात उभे राहा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पिलर्स ऑफ डेमोक्रेसी नावाच्या ग्रंथामध्ये असं लिहिलं होतं की नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी अँड नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी. जगातला कुठलाच पुरुष आत्मसन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा शांत बसत नाही. कुठलाच देश स्वातंत्र्याचा प्रश्न येतो तेव्हा शांत बसत नाही. आणि जगातली कुठली स्त्री चारित्र्याचा प्रश्न येतो तेव्हा शांत बसत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा चारित्र्यावर प्रश्न निर्माण होईल, अन्याय होईल, अत्याचार होईल, त्यावेळी दुर्गा बनून लढायला शिका. पुरुष मंडळी, तुम्ही म्हणाल लेकीसाठीची आमची जबाबदारी संपली का? नाही संपली बरं का, थोडीशी वाढली महिलांपेक्षा. कशी वाढली ते सांगते. काय आहे, आपल्याकडे लेकीला 6:30च्या पुढं थोडासा उशीर झाला ना यायला, जरासा अंधार पडला ना की बापाचं काळीच खालीवर होतं.
कधी येईल माझी लेक घर, येतं ना मनामध्ये, कधी लेक घरी येईल, कधी लेक घरी येईल म्हणून 10 वेळा तिला फोन करतो आपण. पण दादा, आपल्या लेकीला 6:30-7 नंतर घरामध्ये येण्यासाठी परत परत फोन करत असाल, नक्की करा. तिला 7च्या आत घराच्या मर्यादा घाला, कारण तिच्या चारित्र्यासाठी, तिच्या अस्तित्वासाठी, संरक्षणासाठी ते गरजेचं आहे. पण लेकीला 7च्या आतमध्ये घरात बोलवत असताना आपला तरणा ताठा 25 वर्षाचा पोरगा संध्याकाळी 7 नंतर घराच्या बाहेर काय करतो ना, हे एकदा त्याला विचारायला शिका बरं का. बाप म्हणून तुमची ती सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. तेवढं फक्त पूर्ण करा, बाकी काहीच करायची गरज नाही. एक पुढचा आणखी महत्त्वाचा मुद्दा सांगते. काय आहे, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, अमका तमका, ह्या जातीचा त्या जातीचा, याच्यात लोक वाटली गेली आहेत सध्या. आणि या सगळ्या जाती धर्मांच्या चौकटीमध्ये आपली लेकरं अडकून पडलीत. तुम्ही सगळी जाणकार लोक आहात ना, तुम्हाला जर एखाद्या जातीवरून धर्मावरून भडकवलं तर तुम्ही ऐकणार नाही दादा. का नाही ऐकणार? कारण तुम्हाला तेवढी जाण आहे, तेवढा अनुभव तुमच्या जवळ आहे. तुम्हाला जे पटेल तेच तुम्ही घ्याल, बाकीचं दुसऱ्या कानाने सोडून द्याल. पण आमच्या वयातली जी तरुण पिढी आहे ना दादा, त्यांना जर धर्मावरून, जातीवरून द्वेष पसरवला, काहीतरी भडकवून दिलं तर ते त्यांच्या गळी उतरतं. ते ऐकतात, त्याचे बळी पडतात, दंगली होतात, मोर्चे निघतात, आंदोलनं होतात आणि गरिबाच्या लेकराचे बळी जातात बरं का दादा. आणि आपण सगळी समोर बसलेली सर्वसामान्य कुटुंबातली लोक आहात, म्हणून तुमच्या लेकरांसाठी तुमची लेक म्हणून हात जोडून एक विनंती करते. लेकरांना जाती धर्मात उतरू देऊ नका. का ते सांगू? आज इथे माझ्या अंगामध्ये जे लाल रंगाचं रक्त वाहतंय, तेच रक्त तुमच्या अंगात वाहतंय का? ब्लड ग्रुप फक्त वेगळा असेल, लालच रंगाचं आहे का? दक्षिण आफ्रिकेतल्या एखाद्या काळ्याकुट्ट माणसाच्या अंगात तेच लाल रंगाचं रक्त वाहतं का? अहो, दवाखान्याच्या बेडवर पडल्यानंतर एखाद्या माणसाला रक्तगट हवा असेल, त्या रक्तगटाचं रक्त हवं असेल, तर तो म्हणेल का मला अमुक अमुक जातीचा मी त्या जातीचं रक्त आणून द्या? तिथे रक्तगटाचं रक्त लागतं बरं का, कोणत्या जातीचं आहे ते विचारलं जात नाही. त्यामुळे लेकरांना जाती धर्मामध्ये अडकून देऊ नका. अहो, त्याने दंगली होतात, सर्वसामान्यांची लेकरं बळी पडतात आणि लेकरांच्या आयुष्याचं आणि संपूर्ण घरादाराचं मातेरं होतं दादा. आमचे स्वप्नील चौधरी नावाचे एक कवी मित्र आहे, ते असं लिहितात. संपूर्ण कविता तुमच्यासमोर सांगत नाही, पण 4 महत्त्वाच्या ओळी आहेत तेवढ्या फक्त सांगते. तुम्ही ऐकताय ना पाठीमागे, जाती धर्मांवरून दंगली झाल्या आणि या दंगलींवरून सर्वसामान्यांची लेकरं जेव्हा जेलमध्ये गेली तेव्हा ते लिहितात की दंगल पेटली, घरं पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले, गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, यात माणसांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. अहो, मला सांगा ना, त्यांना जामीन द्यायला आलं कोण? धर्मावाले की झेंड्यावाले? आले माय, बाप आणि भाऊ. चला मंडळी, दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. बरं हे जे काल झालं, यात गरिबाचं हाल झालं. मग पोलिसांनी हुडकली, त्यात सारी पोरं अडकली. मग दाखल केस, दाखल शिक्षा. अहो, कशाची शाळा आणि कशाची परीक्षा? हे असंच सगळं होत असतं दंगलीच्या भोवताल. पेटवणाऱ्यांची सुटतात आणि गरिबाची 2 वेळच्या भाकरीसाठी मोताद होतात. अहो, कधी सांगा सुधारणार आमची लोक? कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं? थोडं तरी समजून घ्या, थोडं तरी उमजून घ्या. अहो, शिवराय आपले, भीमराय आपले, सगळे जाती धर्मी आपले, आपण सारे भाऊ. चला मंडळी, या दंगलीला पूर्ण विराम देऊ आणि वारकरी हो. बाकी काहीच होऊ नका. होता आलंच ना आयुष्यात, वारकरी धर्म स्वीकारा. आणि वारकरी धर्म स्वीकारल्यावर काय होतं ते जर विचारायचं असेल ना, या गवळी कुटुंबाकडे एकदा वळून बघा. पोलीस प्रशासनात आयुष्यभर एक काळा ठिपका स्वतःच्या अंगावर न लावून घेता सेवा करता आली. वारकरी पण पाठीमागं होतं बरं का, त्याच्याशिवाय हे शक्य नाही. वारकरी होता आलं, रामकृष्ण हरी म्हणता आलं, गळ्यात माळ घालता आली. म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या काय भारतातल्या एका माणसानं फक्त उठावं आणि आमच्या काकांकडे बोट करून म्हणावं की तुम्ही सेवेमध्ये काहीतरी चूक केली. प्रामाणिकपणे, नम्रपणे, 1 रुपयाची लाच न घेता आयुष्यभर ज्या माणसानं सेवा केली त्याच्या पाठीमागे वारकरी पण होतं. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि शेवटचा एक विचार फक्त तुम्हाला पोहोचवते आणि सेवेला विराम देते. आमचा सोनी मराठीचा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार नावाचा जो शो सुरू होता, त्या शोच्या काळामध्ये 1 जानेवारी 2025ला मी असा संकल्प केला. शोच्या थोडासा आधी केला, पण त्या शोच्या माध्यमातून तो समोर आला सगळ्यांच्या, म्हणून शोचा उल्लेख केला. मी असा संकल्प केला की मी ज्या गावामध्ये कीर्तनासाठी जाईल त्या प्रत्येक गावामध्ये एखाद्या घरी जरी कीर्तनाला गेले तरी तिथे 1 कीर्तन 1 झाड हा उपक्रम राबवेन. कारण ज्ञानोबा रायांनी 750 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. किंवा तुकोबाराय म्हणाले होते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती. पर्यावरणाचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. बाकीचं जाऊ द्या दादा, आम्ही कीर्तनकार लोक उपदेश करतो ना तुम्हाला, मगापासून 10 मिनिटं उपदेशच केला मी तुम्हा सगळ्यांना. पण हा उपदेश जगाला करत असताना जेव्हा आम्ही स्वतःला प्रश्न विचारतो की एक कीर्तनकार म्हणून तू काय केलं समाजासाठी,
त्यावेळी आरशासमोर उभं राहिल्यावर स्वतःच्या नजरेला नजर द्यायला जर लाज वाटत असेल ना दादा, आपण कीर्तनकार म्हणून हारलो बरं का, कलाकार म्हणून हरलो. मी स्वतःच्या नजरेला नजर देऊ शकले नाही, कारण मी लोकांना झाडं लावा म्हणायचे. मी स्वतः लोकांना झाडं लावण्यासाठी एक एवढंसं पाऊल माझ्याकडून उचलत नव्हते. म्हणून एक कीर्तन एक झाड सुरू केलं. तुम्ही म्हणाल ताई एका झाडानं काय फरक पडेल, असा सांगू का काय फरक पडेल. आज इथे एक दिले, 1 जानेवारीपासून उपक्रम सुरू केला, 200-300 झाडे तेव्हापासून दिली. इथून पुढं मला आयुष्यभर कीर्तनं करायची आहेत, हजारो झाडं तेव्हापर्यंत दिली जातील. आणि समोर बसलेल्या प्रत्येक माणसानं नाही घेतला तरी किमान 5 माणसांनी जरी प्रत्येक कीर्तनात आदर्श घेतला ना, आयुष्यभर लाखो झाडं लावली जातील. माझी हजारो आणि समोरच्या लोकांची लाखो करून करोडो झाडं आयुष्यभर लावली जातील. आणि बाकीचं कशाला, थोडंसं सोपं सांगू का, एक कीर्तन एक झाड नुसतं सुरू नाही केलं, लोकांना म्हटलं हे झाड घ्या. आजही मी तेच करणार आहे. हे कीर्तन झाल्यावर ते झाड सत्कारानंतर तुमच्या हातामध्ये देणार आहे. आता आमच्या काकांना आणि पवनदादाला सांगायची गरज नाही, कारण आजूबाजूला सगळी झाडच आहे, ते कुठे ना कुठेतरी लावलं जाणार आहे. पण तरी माझ्या तत्वाचा, माझ्या संकल्पाचा भाग म्हणून तुम्हाला सांगतेय, ते झाड दिल्यानंतर मी गावकऱ्यांना आवर्जून सांगते, हे झाड घ्या, हे लावा, हे वर्षभर जगवा, त्याला पाणी घाला, आणि जगलं तरच मला पुढच्या वर्षी कीर्तनाला बोलवा, नाहीतर माफ करा, मला बोलवूच नका. लोक त्या निमित्ताने लावतात. 6 महिन्यांनी फोन येतो, ताई झाड जगलंय, तुम्हाला यावं लागतंय. यानंतर एक झाड तुम्हाला सेवेनंतर देणार आहे, तेवढं घ्या, तेवढं लावा. आणि माझा आदर्श घेऊन किमान 5 लोकांनी एक लावलं तरी भविष्यात पर्यावरणाचा गळा घोटण्यापासून आपण रोखले जाऊ. कारण आज निसर्गाला मारताय, उद्या निसर्ग आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही. तेवढं एक वाक्य लक्षात ठेवा. आमच्या भाऊराव काकांना इथून पुढचं त्यांचं आयुष्य आत्तापर्यंत जितकं धकाधकीमध्ये गेलं, जितकं कष्टामध्ये गेलं, कामामध्ये गेलं, कुटुंबाच्या सुखामध्ये गेलं, कुटुंबाच्या सुखासाठी पळापळ करण्यात गेलं, त्यातून थोडीशी विश्रांती मिळून आता त्यांचा परमार्थाकडचा ओढा वाढला जावो. आळंदी पंढरीच्या वाऱ्या नित्यनेमानं घडोत या सदिच्छा मनापासून देते. या संपूर्ण कुटुंबाचा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं आयुष्यभर पिढ्यानपिढ्या भरभराट होत जावो. आमची मुक्ताताई आहे, मोठे दादा आहेत, सगळंच हे संपूर्ण कुटुंब तुम्हा सगळ्यांच्या मनापासून ऋणामध्ये राहते. पवनदादांच्या प्रेमाखातर इथपर्यंत येण्याचा योग तुम्हा सगळ्यांच्या मनापासून ऋणामध्ये राहते. या कुटुंबाला भरभरून सदिच्छा देते आणि झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी समर्पित करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर